नव्हतंच म्हणायचं ना. मी ते बोलून आले बाबा त्याला, म्हणलं तू कशाला लेकरांच्या मनात आधीच घातलं जावई आणि मला सुनबाई, मग मी तिला म्हणायचे अरे तर कशाला मग ते तुला द्यायचीच नव्हती तर कशाला लहानपणी त्याच्या मनावर बोल तू. तेच म्हणतोय मी, जाऊ दे आता. मामा आला ना, मामाला सुद्धा बोलणार नाही आणि तुला सांगतो मामाच्या घरी बी जायचं नाही. आपलं काम भलं ना आपण बोल. चल आपण तसं त्यांच्या घरी जात नाही, चल तू. काय चाललंय ताई साहेब सकाळ सकाळ? आणि काय तुला सकाळीच येणं केलं? काही नाही, आता तू काल घरी आली आणि एवढं मला बोलून गेली, मी म्हणलं आता थोडस भेटून यावं तुला. मला वाटलं काय कागदपत्र रेडी केले काय तो सही करायला, मग अंगठा काय? लगेच लावायला आणि वावर मला घ्यायला. ताई असं काही डोक्यात घेऊ नको बरं तू. मला तेच वाटलं आता हिस्सा बिस्सा लगेच देतो काय. ये राहू दे इथं, ये इकडे. ते तुझी वहिनी आहे हा. ना, त्या वहिनी संग मी संध्याकाळी काल संध्याकाळी बोललो. हा आणि तिला म्हणलं की बघ, माझ्या बहिणीची इच्छा आहे की आपली गुड्डीला सून म्हणून करून घ्यायचं. अरे पण मग मी तेच म्हणते ना, बरं काही कमीच नाही ना आमच्याकडं. ठीक आहे ना, मग आता ती पण लगेच तयार झाली ना, ती कुठे नाही म्हणली. आणि मग तू जर आधीच हा म्हणला असता तर एवढं कुठाने करायची काही गरज असते का मला? तसं नाही. हे बघ तुला खरं सांगू का, तू मला वावर मागितलं म्हणून मी असं घाबरून तुला ही पोरगी द्यायला तयार झालो असं नाही बरं का. पण कसं असतं, घरातल्या सगळ्याचं एक विचार होणं गरजेचं असतं. तुझं खरं आहे, पण तुला काय वाटतं बहीण काय हिस्सा घ्यायलाच असते का? अरे बहिणीला हिस्साची गरज नसती, तिला फक्त गेला ना आधाराने तुम्ही चहा जरी केला ना लय झाला तिच्यासाठी. ठीक आहे ना, मग आता मी गुड्डी द्यायला तयार आहे. दाजी कुठे आहेत? हाय त्या आता असते ना घरात. हा बरं, आता मी काय आहे ना जास्त वेळ थांबत नाही. तू म्हणली त्याप्रमाणे मी माझी पोरगी तुला द्यायला तयार आहे. हा मग तू काळजीच काय हा. करू नको, मी लग्न करून घ्यायला तयार आहे. तुझी परिस्थिती मला माहिती आहे. हा, आणि जावई कुठे? जावई आहे ते तिकडं जावई